उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकोल्यात आगमन झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचे अकोल्यात जंगी स्वागत करण्यात आले। सामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा आदेश उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे। सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांची मीटिंग आज अजितदादा यांनी घेतली। आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांचे अकोला विमानतळावर आगमन झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचे विमानतळावर महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी अतिशय उत्साही वातावरणात स्वागत केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची उपस्थिती होती। महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी विमानतळावर होते। महायुतीचे अनेक नेते व पदाधिकारी अजितदादांच्या स्वागतासाठी आले होते। भाजप आमदार वसंत खंडेलवाल, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल आदींची उपस्थिती विमानतळावर होती। अजितदादांनी विमानतळावर स्वागत स्वीकारल्याबरोबर लगेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची मीटिंग उपमुख्यमंत्री अजितदादांनी आज घेतली।